चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे एका वृत्ताच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी 26 मे रोजीच्या दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली। या हल्ल्यात पत्रकार राहुल नाजूकराव देशमुख हे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे। रेतीची अवैध वाहतूक होत असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर सामूहिक 5 आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पिंपळखुटा गौण खनिजांचे उत्खनन करून अवैध वाहतूक होत असल्याचा अड्डा बनला आहे। या हल्ल्याप्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलीस स्टेशन पिंपळखुटा येथील आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकर, कैलास परसराम वाहुकार, परसराम गणपत वाहुकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे। नाव रवींद्र अनिरुद्ध महानकर, समीर अरविंद देशमुख, कैलास परसराम वाहुकार, परसराम गणपत वाहुकार, शुभम देशमुख। मला पिंपळखुटा येथे रेती माफियांनी पाईपाच्या आधारे लोखंडी पाईपाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। पिंपळखुटा येथील रेती माफिया मुरुम उत्खनन करणारे यांनी जबर मारहाण करून मला गाडीत अपहरण करून बसून नेण्याचा प्रयत्न होता। किडनॅप करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी गुलाम मोहसिन, अकोला। आधुनिक विकसित भारताचे शिल्पकार, विकास पुरुष, लोकनेते माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय डी मल्लिकार्जुन रेड्डी, समाजसेवक व माजी आमदार, विधानसभा क्षेत्र रामटेक।